सामना चालू करा पंच, कृपया आपल्याकडे टाइम कमी आहे, सामना चालू करून घ्या. वागजा 11 आपले 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने पाठवा. रमेश शेळके घरी जावा आता. पाऊस पडत आहे, काहीसे शांत आणि थंड वातावरण झालं आहे. त्या थंड वातावरणामध्ये एक मोठा हाय व्होल्टेज मुकाबला. बाबू शेळके WWE नाही, हाय व्होल्टेज मुकाबला पाहूया. यज्ञ फायटर वर्सेस वाघजाई भाकरबळी 11 वाघजा 11 भाकरबळे वर्सेस एसजी फायटर 11 शिलेदार. आपले बॅट्समन पाठवा. अंकुश शेळके मैदान खाली करायचं आहे. विशाल ओरंडे मोरणा एक्सप्रेस. इथे मात्र कडकडून आवाज करून सैन्य 11 शिलेदार मात्र लढायला तयार आहेत. बाबू शेळके असतील, अक्षय शेळके असतील, धाकड बल्लेबाज दोन्ही या संघाचे मोठे आयकॉन आहेत, ऑल इंडिया आयकॉन आहेत. आणि अक्षय येडगे पण असतील, किशोर वरक. सर्वात महत्वाचं बोललं तर कशी कॉमेंट्री वाटते 1000 रुपये दे. पट्टी लावून आला. इथे मात्र वाघजाई संघाचे 2 धाकड बल्लेबाज राम शेळके उर्फ भाऊ आणि सांगपाडा गावचा सितारा सुनील लांबोर 18 तासांचा प्रवास करून इथे मात्र मैदानात उतरला आहे. 18 तासांचा प्रवास करून तो आला आहे मैदानामध्ये. वाघजाई 11 भाकरमळी साठी ट्रॅकला असेल मात्र सुनील लांबर, नॉन ट्रॅकला असेल भाऊ, सर्वांचा लाडका आणि धाकड बल्लेबाज. आणि त्याच्या समोर असेल मात्र बाहुबली. हे नाव मात्र विसरून चालणार नाही. एक काळ होता बाहुबली या नावाचा दरारा होता. आणि त्याच्या समोर असतील सुनील लांबोर आणि त्यासमोर असतील अक्षय शेळके, युवा नेतृत्व उभारता सितारा, नागवंटे गावचा सुपुत्र, लक्ष्मण शेळकेचा सुपुत्र आणि माझा कोंडीबा बोडके दोन्हीचे वाडे गावाचा हा खेळाडू मात्र वेगवान गोलंदाज आहे. 50+ 150+च विषय नाही. पहिला चेंडू डॉट बॉल, दुसरा चेंडू मात्र ऑप्शन सिलेक्ट होताना मिस शॉट आणि सुनील लांबोर याने मारला डी घोषित. एक काळ होता बाबू बाहुबली हे नाव सगळ्यांना त्रास देत होतं.
वाघ हा शांत झाला म्हणजे 2 पावलं मागे सरला म्हणजे तो काय भिला नाही. 2 पावलं मागे सरला म्हणजे झेप टाकण्यासाठी 2 पावलं मागे सरलाय. 2 मॅच हारलेत एसजी फायटर आणि असं काही झुंजत आहेत आणि कॅप्टन अक्षय शेखे मात्र कानमत्र देतोय बॉलरला, कारण की हा रामतनुतला बॉलर आहे. अक्षय शेखे मात्र 6 मध्ये 3 हा कंपल्सरी मारत असतो. इथे मात्र डाय टाकण्याची शक्यता होती अक्षयला. बाहुबली बॉलाच्या मागे खेकडा, पावसात आता बाहेर खेकडा निघत त्या स्टाईल मध्ये मस्त आगळे वेगळं असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. बाहुबली दरारा दरारा फक्त दरारा नाव ऐकताच ही मॅच ही टुर्नामेंट व्हायच्या अगोदरच सँडी शेखे यांनी प्रेडिक्शन केलं होतं. सेम फायनलच्या 2 टीमा सांगितल्या होत्या, मात्र त्याच समोरासमोर खेळत असताना आणि ते मात्र मिलेनियम टॉवर मध्ये भाऊचा बॅट मधून आलाय आगीचा गोळा. 3 बॉल किती 3 चेंडू आणि 8 किती 4 बॉल 4 चेंडू आणि 4 चेंडू आणि 8 धावसंख्या. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू मात्र भाऊला काही समजला नाही आणि अक्षय शेखे त्याच्या मागे असतील. भाऊच्या बॅटमधून आला आगीचा गोळा आणि बाबूला चोळा. अरे आपली बकराची काय समज 1 to go. सुनीलला मात्र काय, कारण की 18 तासाचा हा प्रवास हा सोपा नसतो. झोप भेटलेली नाही या बॅट्समनला. बॉल दिसत नाहीत, अंधार होत चाललाय थोडा थोडा. 1 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 8. चांगलं षटक हाताळलंय अक्षय शेखेच्या कॅप्टन्सी खाली. मात्र बॉलर खेळतोय, संघाचं नेतृत्व करतोय. ही सेना सांभाळणं सोपं नसतं. हे शिलेदार 11 शिलेदार एसजी फायटर संघाचे सांभाळत असताना अक्षय शेखे आणि तसाच एक आपल्या या संघाला लाभलेला खेळाडू मात्र रामतनुचा किंग. भाऊची चापट मात्र बसली नाही. चापट जर बसली असते तर सरळ भूमी टॉवर मध्ये गेला असता. रामतनुचा हा खेळाडू आहे दीपक एडगे उर्फ बुल्ले. त्याला झोप आले मात्र झोप आले असं वाटतंय. पॉवरची गरज असेल तर सांगा, सगळी सेवा आहे. इथे मात्र हा ओरडून टाकतोय बॉलर. ओरडलं तर इथं बॅट्समन भीतोय. कालच 24 तासांचा हा प्रवास करून आलाय. भरपूर दिवसातून गेलता हा गावाला आलाय. इथे मात्र औपचारिक सिलेक्ट ठेवलेला त्याच्या मागे असतील किशोर वरात धाकड क्षेत्ररक्षण. 2 रना. किती बॉल किती रना 2 बॉल 2 रना 2 चेंडू 11 रना. 3 बॉल किती 3 बॉल. अरे मग लिहिना यार, बघतोय मी तिथं 3 चेंडू 11 धावसंख्या. हा मात्र काहीसा भाऊला समजला नाही चेंडू, नाहीतर हा भाव सोडत नसतो कधी. 4 चेंडू 12 धावसंख्या. सुनील असेल. सुनील एक स्टायलिश फलंदाज, सांडपाडा गावचा हिरा. लकी शेखे मात्र लागला तर हा चांगलाच लागतो, नाहीतर 6च्या ठिकाणी एक्स्ट्रा टाकतो सारखं.
घरी झोपायला. इथे मात्र सुनील लांबे म्हणून आगीचा गोळा आणि लकीला चोळा. मात्र षटकार फ्लॅट स्कोर किती 18. दोन षटक अखेरीस 18च्या घरामध्ये. आणि ते मात्र अक्षय शेळके, मला वाटते आता संघाला गरज आहे अक्षय शेळके तिथे बॉलिंग करायला अक्षय शेळकेची. पाहूया अक्षय शेळके एक फिरकी गोलंदाज, भल्या त्यांनी रोखून ठेवलेला आहे. इथून मागेचा इतिहास काढला तर भल्या बॅट्समनला बाबू शेळके या पण बॅट्समनला रोखून ठेवला आहे. पण समोर पण बघावे कोण आहे. भाऊ या नावाचं वार या गुरुद्वारा मैदानामध्ये बॉलिंग घेतली. एक ऑलराऊंडर बाबू शेळके वागदाय प्रीमियर लीगचा. कोंडिबा वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरा पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा बुंदा इथे मात्र बुंदा टाकला. भाऊला मात्र काही समजलं नाही. आणि वाघजाय प्रीमियर लीग गाजवली तोच तो बॉलर बाबू शेळके अजून मागे आहे. वाघजाय प्रीमियर लीग मात्र हातावर धरून नुसते षटकार आणि चौकार. भाऊला मात्र काही गोलंदाजी समजत नाही. एक कमी वयाचा गोलंदाज या टीमला लाभला आहे. त्याच्यावर विश्वास दाखवला आहे कप्तान अक्षय शेळके यांनी. उपकप्तान बाबू शेळके. उपकॅप्टन बाबू व्हाईस कॅप्टन बाबू शेळके. इथे मात्र अंपायरचा डिसिजन नो चेंडो बीमार फ्री हिट असेल. फ्री हिटचा लाभ भाऊ घेत असताना पाहूया घेतोय का, कारण की भरपूर हा थांबलाय म्हणजे काहीतरी मोठंच करण्याचा प्रयत्न करेल. पाहूया तसा एक गोलंदाज बुंदा नाही तर इथे मात्र गगनचंद्र त्याच्या खाली असेल. कालाबाला मात्र काही बॉल समजला नाही. आता निळा पिवळा. आणि अक्षय शेळके सांगपडा गुरुद्वाराचा हा त्याला भरपूर अंदाज आहे. मैदानाचा भरपूर काय अंदाज आहे. कारण तिथे जरा चिखल झाला आहे. नो इथे मात्र परत एकदा बुमर. नाही बॉल आहे. सॉरी सिक्स आहे. माय मिस्टेक. बॉल आहे काय बोल की सिक्स आहे का? काय आहे षटकार आहे का. 6 धाव संख्या बोललोच होतो कारण भाऊ थांबला याचा अर्थ मात्र कमी समजू नका. मारणार 4 चेंडू 29च्या घरामध्ये थोडस महागडे षटक. लॉकल फेवरेट विशाल वरंडे लेग अंपायर. अंकुश शेळकेला साईडला. इथून आम्हाला अंपायर 2 दिसत आहेत. अंकुश शेळके गाडीचा टाइम झाला नाही का. हा दादांचा फोन येतोय मला. क्लास शॉट. इथे मात्र पाण्यात भाऊ मात्र पाण्यात काही फायदा नाही. पावसाळी प्रीमियर लीग पावसाळी क्रिकेट म्हणजे असंच. इथे मात्र काय होतंय फाशी लावून देतोय. कारण तिथे हा बळी भरपूर महागडा पडला असता या संघाला. पण मिस्टेक रॉंग कॉलच्या ह्याच्यामध्ये थोडं गफलत झाली आणि भाऊला मात्र परतावं लागलं. षटकार नव्हता. दोन पाहिले तिसरीला आउट ना. आयला भाऊ थांबलेला. म्हणजे क्रिकेटच्या त्याच्या पूर्ण करिअर मध्ये मला वाटतं हा पहिल्यांदाच तिसरीला ट्राय करताना हा रनआउट झाला असेल. इथे मात्र मैदानाच्या दिशेने चालत आहे पूर्ण महिना. या खेळाडूने भरपूर मेहनत घेतली. बॅट लागत नव्हती बॉल लागत नव्हता बॅटला. असंच काही चाललं होतं आणि काही करून फॉर्म आला वापस सुरेश शेळके यांचा. सुरेश शेळके किती 32.
अक्षय शेळके स्वतःच्या हातामध्ये कर्णधार गोलंदाजी फिरकी गोलंदाज आणि त्याचा मारा करायला नॉटे सुरेश शेळके. रामाने मारला असते. पाहूया अक्षय शेळके काय करतोय, कारण की हा गोलंदाज आहे. ओ इथं मात्र भूमिटावर पहिला मजरा सरळ पाठवलंय मिलेनियम टावर मध्ये. कर्णधाराला पाठवलंय सरळ सीमारेषा बाहेर. गगनचुंबी षटकार. बॅटला बॉल लागत नंतर बॉलिंगला आलाय. आता मात्र पाहूया दुसरा चेंडू मिस शॉट झालाय. त्याच्या मागे असतील कोंडिमा आणि कोंडिमा मात्र झेल नाही सोडला आणि सुरेश शेळके मात्र एका षटकाराशी खेळून नावाद बाद झाला. आणि इथे मात्र आऊ एक वेगळं नाव असेल या खेळाडूचं, जो स्पेलिंग्स जे या खेळाडूच्या नावाचे जो स्पेलिंग्स लिहून द्यावेल त्याला विजय शेळकेकडून 101 रुपयाचं बक्षीस असेल. सूरज अनिवसे आयकॉन डबल ए यू काय झालं आऊ. भाकरमळी संघाचा आयकॉन सूरज अनिवसे ऑलराऊंडर खेळाडू आहे. अक्षय शेळकेला मात्र एक षटकार काय मारला, दुसऱ्या बॉलवर लगेच विकेट घेतला. जसंच तसे उत्तर देतोय, जसंच तसे उत्तर देतोय, कमबॅक करतोय कर्णधार. तिसरा चेंडू. 3 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या किती रे? 39 39च्या घरामध्ये. इथे मात्र आता संघाला गरज असेल एकाच बॉलरची, ज्याने वाघजाई प्रीमियर लीग गाजवली. बाबू शेळके संघाचा हुकमी गोलंदाज. असेल गरज संघाला. काही बॉलरला मात्र बॅट्समनला बॉल समजत नाहीये. आओ आणि उशेला प्रवास करून आलेत खेळाडू, गावावरून प्रवास करून आलेत खेळाडू. हे सलांगसाठी घोषित होते. 5 चेंडू ना? 5 चेंडू ठोते. भाऊ 60 चाल्या पाहिजे बाबू. हा मेरणार ना, लांब लांब मेरणार. वन टू गो. पाहूया तोच टप्पा 30 लाईन. बॅट्समनला मात्र काही समजत नाही. अक्षय शेळके मी बोललो होतो, हा गोलंदाज एक षटकार मार लावून काय नाही, तो खेळ गोलंदाज फिरकी आहे. सलग 3 चेंडू सेम ठेवले आणि बॅट्समनला मात्र काही समजलं नाही. 1 टू गो. शेवटचा कर्णधार. पाहूया कुणावर ठेवतोय जबाबदारी. जबाबदारी कोणावर असेल इथे मात्र जबाबदारी मला तर वाटतंय बाबू शेळके, कारण वाघजाई प्रीमियर लीग मध्ये 1 नंबर टाकले होते. सुनील शेळके भेकरा, सुनील शेळके भेकरा समान औषध मध्ये यावे. जनावर सुनील शेळके भेकरा. सुनील शेळके काका. 41 संघाची धावसंख्या 41. इथे मात्र कर्णधाराने लास्टचे षटक अक्षय येडगे फिरकी गोलंदाज यांना सोपवलं आहे आणि संघाचा कर्णधार मात्र कॉमेंट्री बॉक्स कडे. पाहूया वाघाची चाल चिते की नजर. पाहूया कसा एक हा लक्ष्मण शेळकेंचा भिताड समोर कोणी येऊच शकत नाही. 5 वडापाव सकाळी, संध्याकाळी 5. 41 मिरच्या 1 ताट. कॉमेंट्री बकराच्या सगळ्या
इथे थोडा दबाव टाकलाय आमच्यावर, थोडा आम्ही थोडं दबाव टाकला जातोय. आता आम्ही राजीनामा घेतो. पाहूया पहिला चेंडू सुनील बॅट चेंडू होता मात्र घेता नाही आला. पहिली भवानी करतोय का मामा असतील मागे बॉलाच्या. इथे मात्र रनआउट. संघाचा आयकॉन, संघाला मोठा धक्का. आयकॉन मात्र परतलाय, आयकॉन मात्र परतला आहे घरी. संघाला मोठा झटका. आणि काय स्टायलिश बॉय पवन केने यांचे मोठे फॅन संघाच्या दिशे मैदानाच्या दिशेने. पवन केनेचे मोठे फॅन. छोटा पवन केने आमच्या गावाला लाभलाय. पाहूया ग्लोव्स हातात घालत आहेत, खिशात पोहतोय. रुपेश शेळके उर्फ छोटा पवन. होऊ दे मेरतेच स्वाद आले आपल्या. नाही स्ट्राईकला असेल, स्ट्राईकला असेल सुनील लांबोर. 2 विकेट 2 रनआउट झालेत गफलत मुले 2 रनआउट झालेत. पाहूया अक्षय एडगे काहीच चालून देत नाही. नाईस डिलिव्हरी, गुड लेन, नाईस, व्हेरी नाईस. अक्षय शेळके यांनी मात्र जबाबदारी दिलेली अक्षय एडगेवर पार पाडत असताना. एसजी हा पहिला सामना जिंकेल का? संघाचा श्री गणेशा करेल का? पाहूया. स्कोर मात्र डीप झाला आहे. हो इथे मात्र गगन चंबे काही वेळ शांत झालं म्हणून काय शांत मी झालो नाही असं दाखवून देताना आगीचा गोळा सरळ कर्णधार पदाच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. थोडा नेहमी हा बॅट्समन ह्याच मैदानामध्ये प्रॅक्टिस करत असतो. होम ग्राउंड आहे. किती बॉल? 3 बॉल 3 चेंडू 48च्या घरामध्ये. भरपूर लंबा मार आहे, बहुत लंबा था हे मात्र कृपया बॉल बाहेरून आणायचे. आयोजक कमिटी सँडी शेळके मैदानातून नुसतं फिरू नये. आयोजक सुरेश शेळके. 3 चेंडू 48. सँडी मात्र काहीसा निराश असेल. सकाळी मात्र त्यांना गणेश शेळके दादांनी दाखवलं आहे भरपूर लंबा मार आहे. डायरेक्ट चेंडू आणि ते मात्र बुल्ली हातवर पायवर. बुल्लीचे मात्र झाले हातवर पायवर आणि हा चौकार. बुल्ली खाली 4 चेंडू 52च्या घरामध्ये. अक्षय शेळके मात्र बॉलाच्या दिशेने धावला. धावता धावता पाहिलं तर काय बुल्लीच्या हातवर आणि पायवर. पाहूया इथे मात्र वाईड डिलिव्हरी अंपायरच्या हातवरती आणि बॉल मात्र असेल वाईड. 53. किती बॉल? 4 ना? 4 चेंडू 4 चेंडू. पाहूया डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हर मध्ये जेवढा काही फायदा घ्यायचा असतो तो बॅट्समन. इथे मात्र पुन्हा 30 आणि तोच टप्पा 30 लाईन वाईट. अंपायर आम्हाला दाखवत आहेत 2 हात लांब. स्टाईल मध्ये कर्णधार आमच्यावर दबाव टाकत आहेत. अक्षय शेळके बोलतात दगड मारीन. माझ्याबद्दल काय बोलला मार. इथे मात्र विकेट होता. बाबूला मात्र काय बॉल दिसला नाही. बॅटची एज घेऊन डी गोशी क्षेत्रामध्ये
पवन केनेकर कृपया मॅच वर लक्ष द्या. कर्णधार येत नाही. असे बघू नका, आम्हाला थोडी भीती वाटते कारण की भिताड आहे तुम्ही, भिताड. 5 चेंडू पाहूया. 1 to go. इथे मात्र मोठा फटका गेला. चेंडू कनेक्शन बरोबर वाटतंय मला. हा आहे हंपरच्या हातवरती आणि कर्णधारपणाच्या डोक्यावरून हा 6 धावसंख्येसाठी 60 झालं ना. किती 60 ना. 61 62 ला टार्गेट. पाहूया चेस होतोय का या संघ यांची फायटर 11. समोरच्या टीम मध्ये भरपूर असे बॅट्समन भरले गेलेत खचाखच. अक्षय शेके असतील, बाबू बाहुबली असतील, किशोर वरेक असतील, अक्षय एडगे असतील. मात्र बॅट्समनची कमी नाहीये, फक्त मारायचेत. कृपया वागजा 11 भाकरमध्ये आपले 11 शिलेदार, 11 सैनिक मैदानाच्या दिशेने पाठवा. आपल्याला जिंकायचं, गड जिंकायचं असेल. सुनील शेळके वेगळं समालोचन क्षेत्रामध्ये या. ए बेकड्या इकडे ना, काम आहे. अरे इकडे ना. अय बेकड्या. अय अरे इकडे नाही. अरे खुर्च्या इकडे ना, 2 मिनिटं ये ना इकडे, काम आहे. तिकडे काय जातोय, तिकडे कोण आहे? अक्षता इकडे ना. अरे इकडे ना, ये ना जरा मजा घेऊ. इकडे की जरा मजा घेऊ. अंकुश शेळके आपल्याला वॉर्निंग आहे कारण की आपल्याला आता क्रिकेटची प्रॅक्टिस सोडून द्यायची आहे. प्रकाश शेळके कॅच सोडली मागची, नाहीतर ओंकार होताच मागे. कॉमेंट्रीचा 1000 रुपये दिलेत बाय मला. विशाल वरंडे फीज मधून बॉलची पेक्षा कट करता येतील. पहिलं सांगतोय. बस नाही ना बेकऱ्या आहे. कुठं जातो, घरी चालला? परत म्हणू नको नेलं नाही, चाललोय आम्ही. बॉल शोधायला जाऊ नको लावून. काय बघतोय आपण? ओपनिंग जोडी, संघाची ओपनिंग जोडी बाहुबली आणि रामतनू, मैदानाचा बादशाह, बेताज बादशाह. जिसके सर पे ताज नहीं वो बेताज रहता है, वैसा ही बेताज खुल्लेआम शेर. बोलले पांडुरंगला मात्र दाखवलं होतं त्याने मी कोण आहे, मी काय करतो आणि मी कसं खेळतो. सलग 3 बॉल 3 षटकार ठोकून आपलं हे नाव या ग्राउंडवर नुसतं गाजवत होता. पाहूया बाबू बाहुबली स्ट्राईकला असतील, नॉन स्ट्राईकला असेल. मात्र बोलले दीपक बोलले, नजीम गुल्लीचा भाऊ दीपक गुल्ले. अंकुश शेळके कृपया मंडपात यावे. नवऱ्या मुलीच्या मामा कृपया पाहुणं मी काय म्हणलो का, पाहुणा मंडळी तुमच्या ज्या आईचा पुच्चा तुमच्या शिवून राम झोरे पाहुणं, नागवंटे गावचे लाडके पाहुणं कृपया समालोचन मध्ये या. जेवणाची सोय केली आहे, जेवणाशिवाय गेले आहो माहिती आहे. मग सामना त्वरित चालू कराय, अंधार पडतोय आणि संघाचे कर्णधार
सुरेश शेळके क्षेत्ररक्षण लावताना दिसतोय. कृपया वरणाचं भाडं द्यावे. अक्षय शेळके कर्णधार आपल्याकडे एक काम आहे, कृपया इकडे पहिला धाकड धारदार गोलंदाज सूरज आनिसे. आऊ पाहूया बाबू वर्सेस पहिला चेंडू मोठा शॉट मारताना कायसा बाबू वर्सेस सूरज आनिसे. हे बॅटल मात्र टेनिक्स मध्ये रंगलं होतं, तिथे मात्र श्रेष्ठ ठरला होता सूरज आनिसे. काहीसा मारा करता नाही आला त्याच्या बॉलिंग वरती बाहुबली आला. हे बॅटल मात्र टेनिक्स मध्ये रंगलं होतं. बाहुबली वर्सेस सूरज आनिसे. उभारता सितारा. बाहुबली हे नाव विसरून चालणार नाही. हे नाव 3-4 वर्षापूर्वीचा इतिहास काढा. बाहुबली. ओ त्या मात्र बुंगा लट्ट्या गोल. काहीसा मात्र बाहुबलीला काही बॉल दिसला नाही. 1 वर्ष झालं हे बॅटल रंगतंय, तिथे मात्र सूरज आनिसेही श्रेष्ठ ठरतोय. पाहूया आजही तसंच झालं. बाबूला मात्र टाकला बुंदा आणि बाबू सरकता आयलंड मध्ये. यंदा लढत होती जोरात. इथे मात्र मैदानाच्या दिशेने आयकॉन संघाचा कर्णधार अक्षय शेळके, धाकड बल्लेबाज एच फायटर याचा, आणि त्याच्या समोर असेल बेस्ट बॉलर PTDPL सूरज आनिसे. काहीतरी टाकत आहेत सामान, कारण इथे मात्र दोन चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 1 रन. तिसरा चेंडू पाहूया. अक्षय शेळके, भरपूर काही अपेक्षा असतील संघाला. होते मात्र ऑफच्या दिशेने शेट यार. 2 धावसंख्या. काय शॉट होता. आग होती आग. जर पाहायचं असेल आग तर अक्षय शेळकेला जाऊन भेटा. 2 मॅच मध्ये डकआउट झाला आहे. तोच राग काढत असेल मला वाटतंय. भरपूर भारी, लय भारी मार. मला बनवले का? पाहूया. ओ कानाला स्पर्श करून बॉल सरळ जातोय भाऊच्या हातामध्ये. कानाला स्पर्श करून कानाला सांगून जातोय की मी आहे सूरज आनिसे. मला मारणं सोपं नाही. 150+ टाकतो. पाहूया. इथे मात्र बॅट्समॅन होता वेस्टला आणि बॉल टाकतो ईस्टला. असं झालेलं आहे. सूरज आनिसेला मात्र काय बॅट्समॅन दिसेना झाला. बॅट्समॅन मात्र त्यांना सुरेश शेळकेच्या दिशेने बॉल टाकला. काहीतरी कानमत्र द्यावे गोलंदाजाला. एक असा धनगर समाजातील उभारता सितारा आहे. डायरेक्ट पद्धती परंतु घेताना फुल टॉस चेंडू. पाहूया. पळताना जरा काळजी घ्या खेळाडू, कारण की हा पावसाळी खेळा एन्जॉय म्हणून खेळा. सिरियस होऊन खेळू नका, कारण ही दुखापत मात्र जखम भरपूर देते. इतर जखम लागलेली
बुल्लीने मात्र बुल्ली आणि सक्सेसफुल. बुल्लीने केला पूल, तो झाला नाही सक्सेसफुल. आणि रनआउटची संधी भाऊच्या दिशेने. भाऊ रोड रोड नाही बाबा, समोर रोड रोड नाही पडे. किती रन किती रन किती ओव्हर? रना काढवायच्या आहेत 3 आहेत आताच्या. किती झाल्या आता? म्हणतो 4 आणि 7. आता तू म्हणतोय ते तिकडनं तेच आहे. संघाचा अखेरीस संघाची धावसंख्या 7. या किती आता विचार की वाढवू नका. ठीक आहे, ती समोरची टीम काय तुमची नाही का? इथे मात्र संघाचा दुसरा आयकॉन, सगळ्यांचा फेवरेट खेळाडू आहे हा. प्रत्येक जण हा खेळाडू आपल्या टीम मध्ये सामील करण्यासाठी बघत असतो. ह्या प्लेअरला भरपूर बोली लागते. अक्षय आखाडे, मॅन फ्रॉम पायट्याचा वाडा, धारदार गोलंदाज, AK-47च्या पद्धतीने बॉलिंग टाकतो. पाहूया पहिला चेंडू मारा करेल अक्षय शेके. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉल मात्र काही समजला नाही. स्लोअर पद्धतीचा चेंडू, व्हेरिएशन बॉल मध्ये काहीतरी व्हेरिएशन असं कानमंत्र यायला गेला. बुल्ली एक चेंडूच्या 7 चेंडू 7 धावसंख्या. पाहूया दुसरा चेंडू. ओ माय गॉड, माय गुडनेस. वेल बॉल, गुड लेन. चेंडू मात्र काय अक्षय शेकेला समजत नाहीये. पाऊस पण पडत नाहीये तरीही बॉल समजत नाहीये. सलग तिसरा चेंडू डॉट. आयकॉन, भाकरमळी संघाचा आयकॉन अक्षय आखाडे AK-47 या नावाने ओळखला जातो. धनगर समाजामध्ये वर्चस्व, गोलंदाजीमध्ये PTDFLचा कॅप्टन कर्णधार पद आपल्या बॅग मध्ये. इथे मात्र तिसऱ्यांदा सलग 3 मॅच मध्ये रनआउट. अक्षय शेके मात्र झुंजतोय, बॉलाशी झुंजतोय, खेळाडूशी झुंजतोय आणि मात्र पॅलेंच्या दिशेने झुंजता काय झुंजे ना. किशोर वरक. किशोर वराक, मोठं नाव. एडगेवाडी संघाचा हुकमी बॅट्समन. किती बॉल झालं? 4 चेंडू 4 चेंडू 7 धावसंख्या. पाहूया 5वा चेंडू. बुल्लीने मात्र मारला. सुरेश शेळके मात्र उत्कृष्ट झेल. पाहूया उत्कृष्ट झेल हा. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे असंही म्हटलं जाईल. कारण की सुरेश शेळके हा चपळ, चतुर, चाणक्य ह्या तिन्ही गोष्टी या खेळाडूवर परफेक्ट बसतात. चतुर, चपळ, चाणक्य आणि चतुर चहल असंच काही म्हटलं जातं या खेळाडूला. भरपूर काही टोपण नावे आहेत. सगळ्या बॅट्समन असे आम्हाला कळवण्यात येत आहे की मागे एक सुरेश शेळकेची ओढ आहे. कृपया बॅट्समननी थोडा लाल बत्ती घाली. ग्रीन बत्ती शेकेच्या वरला आहे. बॅट्समन अक्षय येडगे. कारण सुरेश शेळकेची एक ओव्हर डेथ ओव्हर आहे. धारदार गोलंदाज व्हेरिएशन. सदांकरी हा खेळाडू मात्र मैदानामध्ये खूप कष्ट करत असतो. बॅटिंग मध्ये बोला, विकेट मध्ये बोला, बॉलिंग मध्ये बोला, फिल्डिंग नको.
अक्षयला मात्र काय बॉल समजत नाही, भाऊ नाही ते दिसत नाही, एवढं वेगवान गती तिचा. आजच्या दिवसातील मात्र सर्वात उत्कृष्ट षटक मात्र फेटाळला आहे अक्षय आखाडे याने. AK-47 6 चेंडूमध्ये मात्र एकच धावसंख्या दिले, तेही सुद्धा डॉटच बॉल होता, पण भाऊला काय बॉल दिसला नाही. AK-47च्या पद्धतीने बॉल मात्र झुक करून गेला. आणि आता बघतोय काय आम्ही इथे मात्र पुन्हा एकदा तोच दरारा, तोच चेंडू घेऊन सूरज अनिवसे मैदानाच्या दिशेने, आणि त्याचाच मारा करण्यासाठी किशोर वरक मॅन फ्रॉम एडगेवाडी. थांब ना, बोलतोय ना 144-44चा करंट. थांब ना यार मग. पाया किती ओव्हर झाल्या? 2 ओव्हरच्या अखेरची 8 धावसंख्या. 8 लास्टचे 1 रन आहे. पाया पहिला चेंडू किशोर एडगे, किशोर वरक ओ मात्र ऑफच्या दिशेने टोलवलं, त्याच्या खाली असतील रुपेश, मात्र सरळ रियान पराग या खेळाडूच्या पद्धतीने एकदम सिंपल हा हार्ड झेल होता, पण आता झेलला मात्र इझी बनवला. आणि जर इथे प्रकाश शेखे असते तर मानव उडी घेऊन सुद्धा ती झेल पकडलाच असता, पण थोडा हार्ड पकडला असता. पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा बळी. हॅलो हॅलो, आवाज येतोय? मायकात आवाज येतोय? इथे मात्र काय तुर्भ्या गावचे एक टोपण नाव दिलेलं आहे, बाबू बाहुबलीने यांनीच टोपण नाव दिले त्या खेळाडूला, पावसामध्येच दिलेलं आहे. कालाबाला मैदानाशी आलं. आता मिळतोय, लांब लांब मिळतोय. उत्कृष्ट हा बॅट्समन आहे, फलंदाज आहे पाचगणी संघाचा. कालाबाला पाहूया, ओ पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॉल काय दिसत नाही, कारण की बॉल दिला ना. 2 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र खूप डीप गेलेली आहे, 8 धावसंख्येच्या घरामध्ये. वाईट +1 बाउस, हे मात्र वॉर्निंग असेल गोलंदाजाला. दुसरा चेंडू तुम्ही जर हेल्मेट उडवायला गेला तर तो नो घोषित करता येईल, कारण की आपले बॅट्समॅन हेल्मेट घालत नाहीत. इथे मात्र बॅटची एच लिडिंग एच, भावना मात्र बॉल काही सापडत नाहीये, आणि काही ड्रॉप, नाहीतर हा सलग 3रा विकेट नावावर केला असता सूरज अनिवसेने ह्या मॅचचा. पाहूया इथे मात्र कानाला स्पर्श, कानाला स्पर्श. पाहूया नो चेंडू, बूमर. पहिली एक वॉर्निंग दिली होती, चेंडू मात्र 2 रन. आताच्या 2 रन. नो +1. संघाची धावसंख्या किती बॉल? 3 चेंडू 11 धावसंख्या. बॉल मात्र काय खाली राहिला, कालाबाला मात्र काय समजत नाही, मिळत नाही. अपेक्षा भरपूर असतील बाहुबलीकडून, कारण की हा संघाचा बकासूर आहे, हा खाऊ शकतो आणि हा खाणार, आणि खाणार बोललो होतो, शब्द दिला होता कॉमेंटेटर मंगेश शेळके यांनी, खाणार हा बकासूर, आणि खाला.
आहे बकासूर. मरतो तेव्हा तो लांबच मरतो, नाहीतर मरतच नाही. इथे मात्र विभागले रामतलूच्या दिशेने, तुर्भे गावच्या दिशेने आपले पाहुणे हळूहळू टाकत असताना दुसराही बॅटत होता. मात्र अक्षय येडगे यांनी रन घ्यायची इच्छा नव्हती, कारण की आहे अक्षय येडगे आहे बॅट्समन, 6ला 6 मारण्याची क्षमता ठेवतो, ताकद ठेवतो. स्कोर किती झाला? 18. 3 ओव्हरच्या अखेरीस 18. 12-44. प्रत्येक ओव्हरला 22-22 अशा मारायच्या आहेत. 2 ओव्हरला 22-22 मारल्या, मॅच घेऊन जावा. आणि अक्षय शेळके आणि बाहुबली असता तर होता विश्वास, माझा तर होता, परंतु काहीच डगमग. बाहुबलीला पण काही बॉल समजला नाही. परफेक्ट यॉर्कर होता, बुंदा म्हणलं जातं मराठीत. बुल्ली मात्र आमच्या दिशेने येतोय, थोडासा राग दिसतोय चेहऱ्यावर, परंतु आम्हाला पण भीती वाटते. कृपया इकडे येऊ नका. सुनील लांबोर ह्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहत होता सकाळपासून. सुरेश शेळके 18 तासांचा, मगाशीच बोललो मी, 18.5 तासांचा प्रवास, आत्ताच सांगतोय 18.5 तासांचा प्रवास करून हा खेळाडू आला प्रीमियर लीग साठी, पावसाळी रबर टेनिस प्रीमियर लीग. पाहूया, रन नाही, डेलिव्हरेट असेल. कालावालाने का मात्र बॅट फिरवली नाही, तलवार मात्र बकासूरने फिरवली नाही. आणि सुनील लांबोर, बकासूर आहे तो बकासूर. पाहूया, पुन्हा एकदा डेलिव्हरेट असेल, पुन्हा एकदा हा डेलिव्हरेट असेल. रन नाही, वारंवार डॉट करतोय, बकासूरला हा रोखतोय. समोर आहे, पाहूया, लिडिंग एज डी घोषित बकासूरच्या समोर, तसंच त्याला टप देतोय, तो म्हणजे कॉकटेल. सुनील लांबोर कॉकटेल, कारण की बकासूरला टप देऊ शकतो तो कॉकटेल. मात्र कानाला स्पर्श सांगतोय, तू जर बकासूर असलास मी कॉकटेल आहे. कॉकटेल माहित आहे कसं असतं. लावड्या डेलिव्हरीला बॉल लागला, वंडीत गेला तर वंडी ना. आम्हाला माहित आहे ते आपला नियम वेगळा, रामतलूतला वेग न सांगतो डेलिव्हरेट लावला. पाहूया, 3 चेंडू, 4था चेंडू प्रगती पथावर. वारंवार मात्र बकासूरला काय मारता येत नाही. इथे मात्र नागवंटे गावचे सुपुत्र विठ्ठल बाबा असे आम्हाला क्यूटशी स्माइल वर आम्ही फिदा. दाडोलकरांची चॉकलेट 4 चेंडू, 5 सॉरी, माय मिस्टेक, आय एम व्हेरी सॉरी. कॉकटेलचा 6वा चेंडू, 1 टू गो. मेरला, बकासूरने मेरला, सांगत होतो. इथे मात्र स्ट्राईक नाही घेतली, स्ट्राईक चेंज नाही केली. अक्षय येडगेला माहित आहे मारायची क्षमता ठेवतो, कारण की डेथ बॉलर माहित आहे त्याला कोण आहे. सुरेश शेळके धारदार गोलंदाज, नागवंटे संघाचा गोलंदाज. इथे मात्र कोण येते बॉलिंगला, सर या नावाची पदवी दिली गेली आहे. या सुरेश रिवर्सचा प्रयत्न, इथे मात्र संघाची धावसंख्या किती, सरळ बॅटन झालं रिवर्सचं. संघाची धावसंख्या मात्र 20. आणि अक्षय येडगे घेतो रिवर्स डॉट बॉल. पाहूया, कारण की स्लोअर पद्धतीचा चेंडू, मात्र हा गगन चुंबे. सुरेश शेळके व्हेरिएशन करताना थोडे सरांना मागत पडतोय. पाहूया, रिवर्सचा पुन्हा एकदा प्रयत्न रिवर्सचा, मात्र बॅटला काय एज लागली नाही.
पाहूया इथे मात्र बॉल भाऊच्या डोक्यावरून मारायचा टाकायचा प्रयत्न. हॅलो 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 माइक चेक 1 2 3 4. इथे मात्र अक्षय लांबूरने एडगेने मारलाय षटकार. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न. रजा घेतो मी, कृपया पुन्हा भेटू उद्या. उद्या सर्वांनी टायमावर या. टायमाचा नियम पाळा कारण की पेनल्टी लागेल आणि मैदानी टाइम झाल्यावर कॅन्सल करण्यात येईल. नानांचा आदेश आहे.